है की नाही? हॅलो हॅलो हॅलो, आता कसा लागलाय? सुरुवातीला लागला नव्हता, आता बरोबर लागलाय, बरोबर जागेवर लागलाय. असू द्या. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आमचे मित्र रोहित दादा सावंत याला कार्यक्रमात बोलवण्याची मी त्यांना सांगतो की त्यांनी दुसऱ्या बारी माझ्या बसावं. आवर्जून त्यांना विनंती आहे माझी, आहे की नाही? झाली बुवांची बारी, आहे की नाही? आता जेवढा पब्लिक आहे तेवढा ठीक आहे, बाकीचे काय गेले कुठून? आता काय करणार? कोणाला बांधून तर ठेवू शकत नाही आपण. ज्याला जायचं तर जाणार, जो बघणार शेवटपर्यंत बरोबर राहणार. या कसं असू दे, हाय तेवढी ऐकतात बारी. बघा, तर झाली बुवांची पहिली बारी. बुवांचा आवाज सुंदर आहे, पण काय माहितीये, गाणी गाताना ना बुवा नुसता कुदतो, खालून धूर येईपर्यंत कुदतो. काय गरज आहे का? मी म्हणतो गरज आहे. नाही लागलाय ना, राहू द्या, कसा तरी करा. काय गरज आहे काय सांगायला? तुम्हाला काय पुरस्कार देणार आहे काय? अरे आपल्याला जेवढी आपल्या गळ्यात जेवढी ताकद आहे ना, माणसाने तेवढी गायकी करायची, बरोबर आहे? हा जर आवाज बसला तर काय कार्यक्रम करायला सांगावं, बरोबर की नाही? पहिल्या वेळेस मी कसा केला कार्यक्रम म्हणून सांगतोय. बुवा तुमचा आवाज सुंदर आहे, पण उगीच फुटायचा बिटायचं करू नका. आवाजाला जपा, तर तुमचा आवाज खूप सुंदर आहे. माझ्यापेक्षा पण तुम्ही कितीतरी पटीने चांगले गाता. म्हणून बुवांचं टायटल, सुंदर टायटल बुवांनी गायलं. बुवांची स्तवन होती, कष्ट केले कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जाती दबाणू नका रे. सुंदर स्तवन गायली. गण सुद्धा बुवांचा सुंदर होता. जसा गुलाब बोलतो या तो सुगंधी जाईला, भीमावडी न बोले तारा मोरमाईला. सुंदर बुवा, तुमचा गण सुंदर होता, तुमचं स्तवन सुंदर होतं. पण बुवांसाठी एक खास पहिला विषय, बुवांसाठी पहिला विषय देतोय, आवर्जून ऐकायचं. विषयाची जी खरी मजा आहे ना, ती तुम्हाला नक्की समजेल. कसा विषय बुवांसाठी आणलाय बघा. आता बुवांचं नाव काय? भावेश बोले, बरोबर आहे? बुवांचं नाव आहे. आता योगायोगाने त्यांच्या आडनाव माझ्या गाण्यामध्ये आलेलं आहे. गाणं कसं आहे बघा. बुवांसाठी बुवा तुम्हाला पहिलं गाणं देतोय. पहिला विषय कसा देतोय बघा.
रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात. मला अटक हा या. अरे सांगतो ही कथा ऐकावी आता. ऐका बुवा नीट ऐका काय म्हणायचं व्यवस्थित ऐकून घ्यायचं. तुम्हाला काय वेगळं बोलणार नाही मी. जे शास्त्रामध्ये आहे तेच तुम्हाला बोलतोय. ऐका एक नोट वरती लावा जरा बघू. सांगतो ही कथा ऐकावी आता. अरे सांगतो ही कथा ऐकावी आता. वाढली मी जास्त आज या साल्याची. अरे सांगतो ही कथा ऐकावी आता. वाढली मी जास्त आज या साल्याची. मस्ती जिरली या गोड बोल्याची. काय म्हणतोय हा या सध्या मस्ती जिरली या गोड बोल्याची. मग बघा फाटली कशी या बोल्याची. आता विषय काय काय म्हटलं मस्ती जिरली बघा गोड बोल्याची. मग आता फाटली कशी या कोल्याची. म्हणजे तो कोल्हा असायचा त्या जंगलातल्या प्राण्यांना सर्वांना त्रास द्यायचा. सर्वांना सांगायचा सर्वांना घाबरवायचं त्यांना की तुमच्या सर्वांच्या पाठी आभाळ पडणार. म्हणून ते सर्व प्राणी त्या जंगलात पळत सुटायचे. मग एके दिवशी त्या सर्व प्राण्यांनी ठरवलं की बाबा आपला हा कोल्हा आपल्याला रोज फसवतोय. आपण ह्याची तक्रार जंगलाचा राजा सिंह याच्याकडे करूया. म्हणजे सिंह त्याला शिक्षा देईल. ही पुराणातली कथा आहे आणि हीच कथा तुमच्या आत्ताच्या शिक्षणाच्या पुस्तकात म्हणजे लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकात सुद्धा हीच कथा आहे. म्हणून कसा विषय तुम्हाला येतोय बघा. अरे सांगतो ही कथा ऐकावी आता. सांगतो ही कथा ऐकावी आता. वाढली मी या साल्याची. अरे मस्ती जिरली या गोड बोल्याची. मस्ती जिरली या गोड बोल्याची. बघा फाटली कशी या कोल्याची. मस्ती जिरली या गोड बोल्याची. बघा फाटली कशी या कोल्याची. मस्ती
जिरली या गोड बोलाची मस्ती जिरली या गोड बोलाची बघा फाटली कशी बोलाची मस्ती जिरली या गोड बोलाची बघा फाटली कशी बोलाची या गोड बोलाची या गोड बोलाची बघा फाटली कशी अशी झिरवतो कशी बघा आता बघतो आहे की नाही बरोबर ना आपला वार कधी हलक्यात घ्यायचा नाही हा शांतीत क्रांती करणारा माणूस आहे एका झटक्यात गाड पाडणार म्हणून बुवांनी माझ्या गवळीला उत्तर दिला ऐका मी काय बोललेलो सुरुवातीला बुवा माझी गवळण नीट शब्द लिहून घ्या बोललो होते की नाही मी गवळणीमध्ये काय बोललो बसलेला तुझा पाय खाली तोचा तोतला असा का मी तोतल्याचा विषय लावला ते काय बोलले माहितीये काय ते मला म्हणतात तुझा मतला उठल काय त्यांनी मतला ऐकलं मी तोतला शब्द म्हणून सांगतोय बुवा काय बोलतोय ना ते व्यवस्थित लिहून घ्या ऐकायला येत असेल तर इथे येऊन बसा आणि व्यवस्थित लिहून घ्या मी काय म्हणलेली गवळण तुझा तोतला उठल काय हे म्हणतात मतला उठल काय आता कुठला मतला ते इथे येऊन सांगा बरोबर की नाही बुवा बोललेत म्हणून बुवा काय म्हणले याचा मतला उठल काय मी काय म्हणलो तोतला उठल काय ऐकायला बुवांना गेलं ना असू द्या खरंच येणं बुवा आहे खरंच असू द्या जाऊ द्या आणि नंतर मला म्हणतात त्याच्यामध्ये म्हणतात कोण ताट आणि कोण काय म्हसला त्याला गवळण मी काय गायली ना त्यांनी व्यवस्थित ऐकलीच नाही गवळण त्यांनी कटिंग दिली त्या गवळणीवर वापस बुवांच्या गवळणीकडे येतो आता बुवांच्या गवळणी होती ना असा महादेव मोठा जती त्याची अर्धांगी पार्वती तीच यडमायाची सती न येडो डोंगरावर नागती गवळणीचा विषय बुवांनी गायला अगं राधिके थांबना काय घडलंय ते सांगना अगं राधिके थांबना काय घडलंय ते सांगना तुझ्या काळ्या काळ्या हंडीत कधी माझा घुसला हा श्रावण बुवांची गवळण ना आता हंडी काळीच असते आता ह्याने हे मोठं जाऊन पारखून आलेलं आहे लक्षात घ्या बरोबर आहे ना म्हणजे ह्याने पारखून घेतलेली आहे लक्षात घ्या मी काय म्हणलं कृष्णाच्या घरात सुद्धा दही दूध दोन्ही भरलेला असायचं 9 लाख गाई गुरांचा हा मालक तरी पण त्या सगळ्या गवळींच्या घरामध्ये हा चोऱ्या माऱ्या करायला जायचा त्यांच्या माटाची नासधूस करायचा बरोबर मग त्याला उत्तर बुवा तुम्हाला गवळीला देतोय काय म्हणतोय काळ्या हंडीला तुमच्या घरात कानाच्या घरात सुद्धा काळी हंडी होती की नाही घरात सुद्धा माठ भरलेले होते उत्तर गवळीला देतोय काय म्हणते बघा अरे तुझा घुसल कसा श्यामना त्यांनी म्हणते म्हणून ते बोलले ना माझा घुसला श्यामना असा म्हणते अरे तुझा घुसल कसा श्यामना अरे तुझ्यानं होणार नाही कामना अरे तुझा घुसल कसा श्यामना अरे तुझ्यानं होणार नाही कामना अरे तू एवढ्यावर थांबना घरी माठ भरले तर हाय जामना म्हणजे घरात पण माठ भरलेले आहेत दही दुधाचे स्वतःच्या घरातला म्हणजे स्वतःचा ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून बरोबर आहे की नाही याच्यातीच गत आहे म्हणून अरे अरे तुझा घुसल कसा श्यामना तुझं होणार नाही का तुझा घुसल कसा श्यामना तुझं होणार नाही का तू एवढ्यावर तू एवढ्यावर विषय बुवांचा प्रश्न आहे की नाही बुवांचा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे बुवा
तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. खरं असेल तर पटवून घ्या, जर मी प्रयत्न करतोय. खोटं असेल तर सांगा बाबा, तुम्ही अजून मी प्रयत्न करेन. कोणचा प्रश्न होता की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळात त्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो आणि त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं, हे उत्तर भुवनचा प्रश्न असा आहे. भुवनच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा कसा ते बसून घ्या जरा, मोठा विषय आहे, हा लय मोठा विषय आहे प्रश्न उत्तराचा. ऐका, गणपती बाप्पाला जेव्हा 12वा महिना लागतो, ऐका, गणपती बाप्पाला जेव्हा 12वा महिना लागतो त्यावेळी पार्वती माता त्याच्या पायात सुवर्णाची चाळ बांधते. ते चाळ बांधल्यानंतर गणपती बाप्पा उभा राहू लागतो आणि उभा राहिल्यानंतर ते नाचू लागतात आणि तसेच ते पाहून भगवान शिवशंकराला सुद्धा मोह आवरत नाही आणि ते सुद्धा त्याच्यासोबत नाचू लागतात. त्या गोष्टीचा मोह त्यांना आवरला नसतो आणि म्हणून त्यांची ती नाचण्याची इच्छा असते ती भगवान शिवशंकराची पूर्ण होते. आणि तसेच भगवान शंकरांसोबत इतर पक्ष म्हणजे किन्नर असेच बरेचसे मंडळी फेर घेऊन नाचू लागते. आणि बराच वेळ नृत्य केल्यानंतर पार्वतीने जेव्हा गणेशाला उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि आडवं झोपवलं आणि झोपवलं असताना गणपती बाप्पाचं वजन जेव्हा वाढलेलं दिसलं, म्हणून गणपती बाप्पा मग तिला असं वाटलं की बाबा गणपती बाप्पा इतका जड होतोय की जेव्हा तिने त्यांना विचारले असता आपला एक पाय जाडीव गणपती बाप्पा उठले आणि त्या पायाच्या चाळातून म्हणजे पायाच्या घुंगरातून व्यामासूर नावाचा दैत्य बाहेर निघाला. म्हणजेच त्या घुंगरामध्ये तुम्ही प्रश्न विचारलाय कोणत्या दैत्याचा अधिवास असतो, त्या घुंगरामध्ये व्यामासूर नावाच्या दैत्याचा अधिवास असतो. आणि मग त्या गणपती जेव्हा तो पाय झटकतो तेव्हा व्यामासूर हा आकाशामध्ये मुक्त होतो आणि त्यावेळेस तो व्यामासूर गणपती बाप्पाला सांगतो की मला असं वरदान दे की सदैव तुझ्या पायातल्या मधल्या चाळामध्ये माझा वास राहील. हे माझ्या वाचनातून बुवा तुमच्या प्रश्नाचं गेलेलं उत्तर आहे. असेल खरं तर मान्य करा, नसेल खरं तर सांगा, तसं अजून प्रयत्न करू, आहे की नाही. याच्या पुढे पण बाऱ्या लागणारच आहेत, काय तर काय बुवा बारी घेणार नाही असं नाही, बारी घेणार बुवा, पण बारी हा विषय आहे म्हणून त्यांना दिलाय. बक्षीस आलेला आहे कैलासवासी चंद्रकांत पडवळ, झिपा आप्पा यांच्या भाचा प्रसाद पुजारी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं, तरी त्यांना दिला शाहीर मानाचा मुजरा. तर बुवांना पुढचा विषय आपण देऊया. म्हणायचंय काय बघा, ओके. अरे काय केलंस लढून, एक मिनिट लावूया, बरोबर आहे. अरे काय केलंस लढून, अरे मेला खाली पडून, अरे काय केलंस लढून, मेला खाली पडून, अरे मारला धरून मांड्यात, मारला धरून मांड्यात, पण दम नाही उरला वर अंड्यात. काय म्हणतोय, जेव्हा हिरण्यकशिपूची कथा सांगतो, ती कथा या गाण्यामध्ये मांडते बुवा. तुम्ही वेगळं काहीतरी ऐकाल अशातला भाग नाही. गाणं कसं आहे बघा. अरे काय केलंस लढून, मेला खाली पडून, काय केलंस लढून, मेला खाली पडून, धरून मांड्यात, मला धरून मांड्यात, दम नाही उरला या रांड्यात, दम नाही उरला व रांड्यात. भक्ती करताना या देवाची बाळाला याने नाडला, सिंहाने
बघा बुवा, आज बुवांनी बारी जशी पाहिजे तशी केली नाही. बुवांची अर्धी हवा गेली होती आहे की नाही. खालून एवढ्या म्हणजे एवढे ते कुतत होते ना, अक्षरशः म्हणजे खरं त्यांचा धूर निघायला लागला. लक्षात घ्या, माझं तुम्हाला बुवा एवढं सांगणं आहे, तुमचा आवाज सुंदर आहे, गाणी तुम्ही गाता, सुंदर गाता, पण ते कुतू नका उगेच तुम्ही. कुठेतरी आवाजाला तुमच्या कुठेतरी म्हणतो ना एक भरकटतो आपला आवाज. आता तुम्हाला आज इथे तसा माहोल आता जो म्हणतो ना, पब्लिक आता असा उठून गेलाय. आता बारी तुम्हाला याच्यापेक्षा पण अजून बारी कडक करायला मिळाली असती, पण जास्त तुम्हाला दुखवणार नाही. यांना जास्त दुखवलं तर हे बारी घ्यायचे बंद करते. असं नको व्हायला, म्हणून एक तुम्हाला एक किंवा जरा दुसरे विषय बोलून देतोय. बघा काय म्हणायचंय ते. मला अटक करा पुण्यात. हा, अरे माझ्याशी लढला आणि खाली तो पडला. बघा विषय कसा आहे बघा. अरे माझ्याशी लढला जरी तो पडला, अरे नाही सोडणार नीती धर्म. अरे माझ्याशी लढला जरी तो पडला, अरे नाही सोडणार नीती धर्म. अरे खाली पडलाय बघ तुझा नरम, खाली पडलाय बघ तुझा नरम, त्याला हलवून कर गरम. काय विषय बुवा सांगतोय. इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण मूर्छित होऊन पडतो. हीच कथा बुवा या गाण्यामध्ये म्हणताय. म्हणून अरे माझ्याशी लढला जरी तो पडला, माझ्याशी लढला जरी तो पडला, नाही सोडणार नीती धर्म. खाली पडलाय बघ तुझा नरम, खाली पडलाय बघ तुझा नरम, त्याला हलवून कर गरम. पडलाय बघ तुझा नरम.
जास्त तुम्हाला दुखवत नाही म्हणून एक शेवटचं गाणं तुम्हाला अजून एक देतो कारण तुम्हाला लक्षात राहील म्हणून बघा आणि माझी मी बारी संपवणार आहे तुम्हाला सुद्धा बारी करायला ते वेळ देतोय काय म्हणतो बघा माझं काळीज हे फाटलं हो माझं काळीज हे फाटलं म्हणून बुवा विषय कसा देतोय बघा तुम्हाला आता हे बारीला माझे पतिदेव आहेत बरोबर की नाही मी बाईची बाजू मांडणार हे पुरुषाची बाजू मांडणार बरोबर आहे म्हणून ह्यांना विषय कसा देतोय बघा अरे नटला हा नवरा झाला कवरा बावरा हे नटला हा नवरा झाला कवरा बावरा अरे करता तयारी लग्नाची करता तयारी लग्नाची अरे वाढली मी जासया वाढली मी जासया साल्याची बघा या टोपीवाल्याची वाढली मी जासया साल्याची बघा या टोपीवाल्याची एवढे डोस बजाले आज आहे की नाही आजच्या पुरते बजाले त्यांना सुद्धा कार्यक्रम इथे करायचा आहे म्हणून वेळ पण खूप झालेला आहे माझी दुसरी बारी मी इथे संपवतो आणि माझ्याकडून जी झालेली सेवा असेल ती गोड मानून घ्या माझं काय चुकलं असेल तुम्हाला माझं परत द्या काय चांगलं असेल तुम्ही नक्की घेऊन जा पुन्हा एकदा दत्तगुरूच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी मी दुसरी बारी संपवतो आणि बुवांना त्यांच्या दुसऱ्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बोल श्री गणपती गजानन महाराज
आहे